झाली आता शिजली कुकर मध्ये वालपापडी. कुकर मध्ये कस काय टाकली मला काही समजत नाही. वाफेवर होत असते. नवीन टेक्निक आहे काही बोलण्याची माणूस. अरे पप्पाला बोलून घेते पहिल्या बघद्या हॉस्पिटलला चला, कारण की खरंच मला खूप चक्कर आल्यासारखी होते. काय माहिती सकाळपासून रात्रीची पार्टी 5 वाजल्यापासून चक्कर येते, पण मी कोणाला सांगितलंच नाही. तुम्हाला जी म्हणजे कळते पण येड्यात काढतात माणसाला. हा सगळं कळतंय तुम्हाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खऱ्यात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर सगळे माझे काम आवरले, सकाळी किट्टूला वगैरे आंघोळ घातली आणि पप्पा साईटवर गेलेत आणि थोडंसं मला चक्कर आल्यासारखं पण होतंय आज, काय माहिती कशानं तरी. आणि विशाल पण बाहेर गेलाय. तर आता पप्पाला बोलवून घेते पहिल्या बघद्या हॉस्पिटलला चला, कारण की खरंच मला खूप चक्कर आल्यासारखी होते. काय माहिती सकाळपासून रात्रीची पार्टी 5 वाजल्यापासून चक्कर येते, पण मी कोणाला सांगितलंच नाही. तर जाते आता, कारण की अशीच जाते आता हॉस्पिटलला. पहिले पप्पाला बोलून घेते, पप्पा येतात का नाही तर मग रिक्षा पकडून जाते, असं करते. तर आपण आज बोलणार आहे जंगली रमी बद्दल, जी आहे भारतातली सर्वात विश्वासातली रमी साईट. इथे होतात वर्ल्ड रमी टुर्नामेंट आणि रमी प्रीमियर लीग सारखे मोठे मोठे टुर्नामेंट, जिथे आपल्याला करोडाची प्राइज जिंकण्याची संधी मिळते. पण ही टुर्नामेंट जिंकणे सर्वांना शक्य नाही. जसं की परफेक्ट ब्लॉक बनवण्यासाठी आपल्याला लागते चांगले उपकरणे आणि प्रॅक्टिस. आणि रमी मध्ये पण जिंकण्यासाठी पाहिजे असते स्किल, जी भेटते प्रॅक्टिसने. जंगली रमी मध्ये भेटतात प्रॅक्टिस गेम, फ्री टुर्नामेंट आणि ट्युटोरियल्स, ज्याने आपण आपल्या स्किलला इम्प्रूव्ह करू शकतो. जसं की मला माझा ब्लॉग किती एक्साइटिंग बनवायचा आहे आणि किती ऍडव्हेंचर बनवायचा आहे याची पण लिमिट असते. आपण जंगली रमी मध्ये सुद्धा डेली लिमिट, मंथली लिमिट सेट करू शकतो. तरच तर आपला गेम कंट्रोल मध्ये राहतो. आणि जास्त वेळ रमी खेळली तर मी थोडासा ब्रेक घेते, आणि ब्रेक घेतला तरच आपण नेक्स्ट टाइम चांगले खेळू शकतो. हेच तर असतं जिम्मेदारीने खेळणं. तर वाट कसली बघताय, मोठा विचार करा आणि चांगलं खेळा. लिंक कमेंट मध्ये पिन केलेली आहे. काय काय अगं जेवण झालं का तयार? काय केलं जेवण? वालपापडी. वालपापडी? वालपापडी कुकर मध्ये टाकत असते? वालपापडी कुकर मध्ये पण टाकतात. मला वाटतं तू जेवण तिकडे घेऊन येशील साईटवर. आता मी आली, पाणी पण नाही पिलं तर लगे हे केलंय. हे बघा एवढं ब्लड घेतलंय माझं आज. मला लई टेन्शन झालं. म्हणजे का बरं? सकाळी मग आता काय नाही, डॉक्टर बोलले ब्लड घ्यावं लागेल. नाही हातपाय कंबर, तुम्हाला बोलली नाही का रात्री लईच कंबर दुखते. अरे बापरे. मग वालपापडी कुकर मध्ये वालपापडी टाकले काय? तर वालपापडी बनवतात का कुकर मध्ये? मग पहिली शिजवली का काय? मग अरे बापरे बाप, अशी कशी वालपापडी? मी आज जिंदगीत पहिली टेक्निक आहे. नवीन टेक्निक आहे. आजारी नाही त्याच्यामुळे नवीन टेक्निक आहे. आजारी? मी आजारी आहे त्याच्यामुळे नवीन टेक्निक बघ केली मी. असं आहे का? असं कुकर मध्ये पटकन एका सिटी मध्ये हे. अरे त्याच्यात करत असतं काय वेडे? त्याच्यातच करतात, काय नाही होत. तेच करत असत. मला तुला लोक हसतील बरं का. असू द्या, काय नाही. असू द्या. भाजी बनवली होती सकाळी सकाळी पालकची, ते मी आले नाही लवकर. मला आता सुट्टी आली म्हणून मी आलो. तो मला फोन करून बोलवली वालपापडी तिकडे घेऊन आले. मी कशाला इकडे आलो असतो? वालपापडी ती मी हॉस्पिटल मधून आले, ड्रेस चेंज केला, साडी घातली पटकन, पोराला थोडस फ्रेश केलं, खाऊ घातलं, टिफिन भरणारच होती. आणि कशा गेली? रिक्षाने गेली. रिक्षाने गेली ती? मग येताना तुम्ही आला, मग किटूला घेऊन जावं लागलं ना. विशाल बाहेर गेलता. असं मला फोन करायचा मी आलो असतो केला. तुम्ही म्हणलं माझ्या ट्रिप खाली आता ट्रिप आहे मग काय करतो, मग थोडा टाइम काढायचा. थोडा मग भरली ट्रिप, आता कधी होईल मला बरं. मग डॉक्टर हे बघा रात्रीचं गेलं का दवाखान्यात 6-7ला आपण ऑफिस गर्दी लय राहते. मग 9-10 वाजतात येता. बरं झालं तुला आली. मग मी म्हटलं जाणं रोज रोज अंगावर काढणं पण चांगलं. मला तकलीफ झाली असती. हा ना, रोज रोज अंगावर काढणं पण एवढे हातपाय कंबर. सकाळी सकाळी तर एवढी 5ला 4ला एवढी कंबर दुखती माझी. मला असं म्हणजे खूपच कंबर दुखती. काय झाले मलाच माहित नाही. तुला टेन्शन मला उरत कमरेचं टेन्शनचा काय हे. ते धावपळीमुळे होत असं. बात तर सही आहे. काय माहिती एवढं मसाला काय वालपापडीला? काय पटापट कर ना, मला जायचं परत जेवण करून. कधी व्हायचं ते?
झाली आता शिजली कुकर मध्ये वालपापडी लगेच 1 मिनिटात. कुकर मध्ये कस काय टाकली मला काही समजत नाही. वाफ्यावर होत असते. नवीन टेक्निक आहे. नवीन टेक्निक आहे. खरंच मला ना आम्ही बबली शिळा प्लेट कधीच मी म्हणजे इंजेक्शन पण घेत नाही. बबलीकडनंच घेते. बबलीकडे नाही ना बबलीकडे नाही गेली मी इकडनंच आली हॉस्पिटल मधून. पण बबलीकडनंच घेते. अरे पण बबलीकडे घेते पण बबलीला फोन मी केला असता ना तिला बोललं असतं. ब्लड चेक करायला बबली कशी करेल. ब्लड चेक करणारे दुसरीच असतात ना. हा पण मग तिला बोललं असतं. इंजेक्शन असतं तर काय तपासलं असतं तुला तिने. अय्या ती कसं काय हो. मग कवर तपास नाही लोकांना तपासते घरच्या तपास. कंबर दुखण्याचं लेडीज हेच पाहिजे ना तज्ञ लेडीज स्त्री तज्ञ. असं थोडे कंबर दुखण्याचा प्रॉब्लेम अलग अलग असतात. समजलं का. तिला बोललं असतं बरं झालं असतं ना. डॉक्टरकडे स्त्री तज्ञकडे जावं लागतं. ते असं कसं छोटा माणूस तज्ञ तो माणूस तज्ञ आहे का काय. माणूस तज्ञ आहे तो. म्हणजे काही बोलण्याची माणूस. अरे माणूस म्हणजे लेडीज तज्ञ ती पण बबली मग जाऊ दे तुमच्या डोकं लावून फायदाच नाही. काय बोलतात काहीच कळत नाही. जाऊ दे कर पटापट. माणूस म्हणजे लेडीज तज्ञ म्हणजे ती काय एवढी हे नाही ना आपली बबली. काय तुम्हाला की म्हणजे कळत आहे पण येड्यात काढतात माणसाला. कसं येड्यात काढून. हा सगळं कळत आहे तुम्हाला. काय नाही बरं टाकलं बरं टेक्निक करलं बरं. टेक्निक यार थोडस जळलं मटण. अरे मटण आणलं तुझं. हा ना. आज कोणता दिवस उगला. कोण निघाला. कोण दिवस निघाला आज. मी तुम्हाला सरप्राईज देणार होते पण जळलं बाबा हे बघा. अरे एवढं जळलं. तेव्हा मी गेली तिकडे की तुला काहीतरी बनवत होती भरवत होती त्याला खायला तोपर्यंत जळलं एक सुट्टी गाडी. असंच होतं कधी कधी. अरे पण कस काय आणलं तू आज. पण झाले ते जळलं मला टेन्शन झालं नाही. मी तरी पटकन बंद केलं येऊन लवकर. मी हे पण नाही केलं तयारी पण नाही केली नुसती साडी घातली. चला ऑफिसला जायचं थोडं काम. काय आता आले हॉस्पिटल मधून आणि थोडे फ्रेश झाले ड्रेस चेंज केला. अशीच गेली होती नाश्ता करून भजे खाऊन थोडेसे मला ठेवले किट्टूला भजे खाऊ घातले आणि गेली भाजी भाकरी बनवून. पण मग अचानक मला दिसलं मटण. म्हटलं चला हे काम करतात. तू तर वालपापडी बनवली. वालपापडी बनवली नाही काय मग काय बनवली. अरे बापरे तिकडून साकडून ठेवली. मग एवढी भारी वालपापडी बनवली. बाजरीच्या भाकरी आता मस्त. पण आज दिवस कोण उगला का नाही. पण ते जळलं ना टेन्शन झालं नाही. बरं जाऊ दे वरच टाका. जळल्याचं मला खरं जळल्याचं चांगलं नाही वाटत. वाईट वाटलं पण काही म्हणा काय झालं काय नाही. जाऊ दे काय नाही आणलं होतं मस्त म्हटलं तुम्हाला सरप्राईज देईल. हा ना तेच म्हणलं सरप्राईज झाली पण ती जळली. जळली सरप्राईज. वरच टाक आता. कधी नाही आणत मी आणि पहिल्यांदा आणलं काय. मी कधी जातच नाही मटणाच्या दुकानात वगैरे. सगळं चांगलं हे दाखवा ना. काय दाखवा ना हे सगळं. अर्धा किलो चाललंय जास्त नाही आणलं. जाऊ दे बरं. आता काय करायचं. रात्रीचं आणलं होतं रे संध्याकाळी. रात्रीचं नव्हतं खाऊ द्यायचं तुम्हाला म्हणून. रात्रीचं त्रास होतो एवढं जळ त्याच्याएवढं जसं मला वाटलंच नाही तरी वास. कुकरची शिट्टीच नाही. कुकर बिघडले खराब झालं ना. वाले ना आणायला जावं लागेल कुकर घ्यायला. कुकर नाही घ्यायचं ते फक्त वाल चेंज करायचं. काय नाही त्याच्यामुळे शिट्टीच नाही झाली. मला कळलंच नाही. मला ध्यान द्या. वास बी नाही आला ना. मला ध्यान दे ती कुकरची. किट्टूला मी भरवत होती तिकडे बसून असं झालं. ते फाटलेलं आहे तो वाल फाटलेला त्याचा. रिंग फाटलेली त्याच्यामुळे. रिंग फाटलेली ती थोडीशी. हा मग ती कट आहे ना त्यातून हवा जाते ना त्यामुळे शिट्टी वाजत नाही आणि ते जळून जातं. टेन्शन झालं. जाऊ पाणी टाक त्याच्यात. पण बरं नाही वाटत ना. काय ते जळलं ते मला. जाऊ दे आता काय करते मग. इच्छा नाही राहिली. कशी इच्छा नाही राहिली. आता एवढं आणलंय प्रमाणे खायचं ते त्याला काय नाही. पण ते बरं नव्हतं ना. जळलं ते बरं नाही झालं ना. काय मी आवाज त्या रूम मध्ये मला आवाज पण नाही आला ना. तिकडे पंखा चालू राहतो कसं काय आवाज येईल त्याचा. अरे आवाज नाही. आवाज दिला नाही त्यांनी. आवाज सिटीच खराब झाली तर काय करायचं. मग कसं काय आवाज येईल तुला. आवाज आला पाहिजे ना सिटीचा. खराब झाल्यामुळे मग तिकडे बसल्या 1 झाली 2 झाल्या 3 झाल्या. चला बाई पाणी टाकायला. असं असतं ते. हा मग हे तसं विचारच नाही केला. 1 झाली 2 झाली चला बाई पाणी टाकायचं. मी विचार केला असता ना तर खरंच माझ्याकडून जळलं नसतं. पण मी जरा टेन्शन मध्ये होती का
मला बरं नाही म्हणजे खरंच मला एवढे हातपाय दुखत होते, सकाळी मला उठताच येत नव्हते, एवढी कंबर दुखत होती. मग म्हटलं जाणं गरजेचं आहे डॉक्टरकडे आणि चांगलं चेक. काय म्हणे डॉक्टर? मग काय नाही ते बोलले काय बघू आपण, ते 2 टेस्ट आहेत त्या चांगल्या करायला. उद्या रिपोर्ट देणार आहे. संध्याकाळी जाऊन घेऊन या. ते बोलले ते आहे बघू काय टेस्ट करायला सांगितलं, ते केले. काय कमजोरी काय असेल ते म्हणे बघू, कमजोरी का एवढी कंबर दुखती, चेक केलं सगळं. तर आता वजन उद्या रिपोर्ट येणार आहे का? उद्या. मग मला सांग किती वाजता? मला जावं लागेल ना. मी जातो आणतो. तू नको जाऊ आता. आता मी कशाला जाऊ? तू जाती काही घेऊन येते आणि हे सगळं जाळून टाकते, काय खरं नाही. देवा देवा पहिल्यांदा जळलंय ते बिन कुकर आणि पहिल्यांदा जळलंय, पहिल्यांदाच आणलंय आहे ना. ते तर टेन्शन झालं, पहिल्यांदा आणलं जळलं म्हटलं लय टेन्शन झालं खरंच. जाऊ दे, काही टेन्शन नाही. अरे म्हणलं आता खाऊ म्हणलं तिथं जाऊन मस्त बसू झाडाखाली. झाडाखाली तर साईडवर बसायचं मला. मग साईडवर बसू. आता इथंच घरी जा गपचिप साईडवर गेली. नाही आता तर घरी जेवायला लागणार. भाजी मटण केलंय म्हणल्यावर कांदा लिंबू तेल मस्त कांदा लिंबू मुळा काल मी तिकडून घेऊन आलते ऑफिसवरून गावठी बाई काल आणलेलं दे का भाजी याची. तिकडे वाड्यात ना आपल्या ऑफिसच्या थोड्या बाजूला म्हणजे वाड्या आहेत, तर ते गावठी सगळे घेऊन येतात. मग कांद्याची पात, मुळ्याची भाजी, पालक सगळं काय असतं, माठाची भाजी त्या भरपूर असतात, चवळराई अशा सगळ्या भाज्या असतात. मग पहिले उशिरा म्हणजे मला भेटतच नव्हतं घ्यायला. आता मी तिकडे आता 5:30 निघाले ते. आता हा त्या 5:30-4लाच सगळे विकतात. पहिल्या मी तसं हे राहायची साईड आणि मार्केट मधून नको आणत होतं. नाही आता इकडनंच इथूनच काल मस्त ताजी ताजी पालक आणली. मग मी पालकचे भजी बनवले सकाळी सकाळी. मुळे आणले, मुळ्याची रात्री भाजी पण बनवली, मी एकटीनेच खाल्ली. मला एवढी आवडते. तुम्हाला चिकन बनवलं होतं? हा चिकन मला आता आवडत नाही. हा नाही, मी डाळ भात बनवला विशालसाठी, तुम्हाला चिकन बनवलं सुकं आणि मी मुळ्याची भाजी आणि सकाळची बाजरीची भाकर होती, त्याच्याबरोबर मस्त पैकी खाल्लं. तुला भारी काम झालं. मग मला तसंच माझ्यासाठी आज मटण आणलं. मग म्हणलं चला जाऊ दे, जरा झाले काय एवढं नाही, टेस्ट तर होणारच आहे. काय नाही होतं, थोडं पाणी टाकलं बरं. नाही बस झालं. तुम्हाला एकट्यालाच खायचंय, आम्हाला खायचं नाही. मी वालपापडी खाणार आहे. असं आहे का? हा बस झालं ना, किती रस्सा करायचा एवढ्याचा म्हटलं बस झालं. भाऊ किती वाजता येतोय? झालं म्हटलं भाऊ किती वाजता येतोय काय माहिती. हा बरं झालं. आता त्याच्यावर कोथिंबीर कापून टाक, सगळं टाका. कोथिंबीर भारी सेंट पण चांगलं, खुशबू येते एकदम मस्त. चला भेटू जेवताना, काय करायचं हा आता जेवताना. आता मला भूक लागली, लवकर लवकर पटकन ताट सजवा, मुळा गिळा कापून मग मी त्याला दाखवते. गाणं म्हणता म्हणता गाणं म्हणता म्हणता मी सांगितलं त्याला काय ताट सजवलेलं बघा. पप्पांनी किती भारी ताट सजवलंय, कसलं लिंबू कांदा काकडी लय भारी सजवतात. इतकं भारी ना हे बनवतात काय. आता ना ते पाहुणे आल्यावर नाही नाही मला ते अरे आपण असंच खायचं. नाही सजवू नका. सलाड का मुळा काकडी आणि गाजर लिंबू कांदा. हे पाहुणे कोणी आलं नाही पण आपल्याला पण लागतं ना, असं नका प्लीज. पण सजवू नका, पण कट करा मस्त. मला हे करूच तर ताट वाढूच तर तुम्ही तेवढं करा. चल ठीक चालेल. संध्याकाळी खाता बघा. बापाने मस्त ताट सजवले, लिंबू कांदा बाजरीची भाकर मुळा ताजा ताजा. भारी झाली. जाऊ द्या, थोडस जळल्याचं हे लागतंय चांगली. जाऊ द्या, चांगलंच म्हणावं लागेल, काय करायचं. लिंबू पिळा मस्त पैकी. जाऊ दे, आता काय करायचं होतं कधी कधी. हा ना बघा किती वाजले आम्हाला बघा. तुम्हाला वाटतं असं बघा 3ला 5 मिनिटं बाकी. हे जेवण्याचा टाइम आम्हाला, काय करायचं. हा ना दवाखान्यात जावं लागलं. दवाखाना नाही करावं तर वेळ नाही भेटत ना, मग वेळाला होतो, बाळाला घेऊन जावं लागतं. हा ना, कारण की नाही जावा तर संध्याकाळी मग लय लेट होतो. 10-11 वाजतील जेवायला बनवायला आणि हे करायला. बरं त्याला तोपर्यंत थंडीचे दिवस, थोडी थंडी सुटली, त्याला 7ला घेऊन गेलं, त्याला संगतीच घेऊन जावं लागतं. असं झालंय, तो राहत नाही ना आता, काय करायचं. त्याला संगतीत हिंडावं लागतं तरच आहे आमचं. हा ना चला भेटू जेवण झाल्यावर.